मित्रांनो, राजस्थानमधील जोधपूर शहरात एका स्वयंघोषित तांत्रिक बाबावर गंभीर आरोप लागले आहेत। या व्यक्तीवर एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे। CCTV कॅमेऱ्यात कैद झालेल्या एका व्हिडिओने खळबळ उडवली आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा तथाकथित बाबा फरार झाला आहे। स्थानिकांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे। जोधपूरच्या घंटाघर सायकल मार्केट परिसरात पुस्तकाचे दुकान चालवणारा आणि स्थानिक मदरशात शिक्षक म्हणून काम करणारा हा व्यक्ती तांत्रिक बाबा म्हणून ओळखला जातो। स्थानिकांच्या मते तो तंत्र मंत्र आणि वशीकरणाच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत होता। CCTV फुटेजमध्ये त्याला एका महिलेसोबत अश्लील कृत्य करताना दिसत आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। व्हिडिओ समोर आल्यानंतर स्थानिकांनी त्याच्या दुकानाबाहेर जाऊन निषेध व्यक्त केला, पण दुकान बंद असल्याने बाबांचा मोबाईलही बंद आहे आणि तो कुठेतरी पळून गेला आहे। स्वस्ती गेट पोलीस स्टेशनचे प्रभारी मनकलाल बिश्नोई यांनी सांगितले की हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती मिळाली। आरोपी हा हाटी रामजी का ओढा परिसरात पुस्तकाचे दुकान चालवतो आणि मदरशा शिक्षक आहे असे यांनी सांगितले। मात्र पीडितेने अद्याप औपचारिक तक्रार दाखल केलेली नाही। पोलिसांनी सांगितले की तक्रार मिळाल्याशिवाय गुन्हा दाखल करता येणार नाही। तरीही ते या प्रकरणाचा तपास करत असून परिस्थितीवर बारीकाईने लक्ष ठेवून आहेत। जर आरोप सिद्ध झाले तर सार्वजनिक शांतता भंग केल्याबद्दल कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी स्पष्ट सांगितले। या तथाकथित बाबाने तंत्रमंत्र आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली अनेकांना फसवल्याचा स्थानिकांचा दावा आहे। तो आपल्या दुकानातून उघडपणे अशा कृत्यांना प्रोत्साहन देत असे आणि स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणून घेत होता। स्थानिकांना भीती आहे की असे आणखी व्हिडिओ असू शकतात। हा बाबा गेल्या काही वर्षापासून लोकांना भूलथापा आणि अनेक कृत्यांमुळे नुकसान पोहोचवत होता असं एका स्थानिकाने सांगितलं आहे।